नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक घराघरात सत्यनारायणची पूजा केली जाते. तर सत्यनारायणच्या पूजेसाठी लागणारा आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपल्याला प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी पहिल्यांदा दूध गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. दुधामध्येच पाणी ॲड करून आपल्याला छान असे दुधाला गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे की उकळी काढून घ्यायची आहे. अगदी छान असं गरम आपलं इथे दूध तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. परत आता आपल्याला इथे कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे मी अशी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. जाड बुडाचीच आपल्याला इथे कढई घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपला रवा अगदी छान भाजला जातो. इथे मी सव्वा वाटीच्या प्रमाणात शिरा बनवत आहे. त्यामुळे इथे मी 1 वाटी म्हणजेच 1 कप तूप घेतलेलं आहे. तुम्ही इथे एका वाटीचं प्रमाण फिक्स करू शकता किंवा एखाद्या कपचं प्रमाण सुद्धा इथे घेऊ शकता. इथे मी 1 कप तूप घेतलेलं आहे. तूप वितळलेलं घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बरोबर अंदाज लागतो. तूप छान गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 कप रवा घालून घेतलेला आहे. रवा आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून घेताना आपल्याला कोणतीही घाई करायची नाही. अगदी स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना आपल्याला सतत हा मिक्स करत राहायचा आहे, नाहीतर खाली हा करपू शकतो. रवा थोडाफार इथे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक केळ घेतलेलं आहे. ते केळाचे असे बारीक-बारीक काप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये इथे मी चारोळी घेतलेले आहेत. काजू, बदाम आणि थोडेसे मनुके सुद्धा घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रुट्स ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत हा रवा आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. अगदी थोडासा लालसर रंग यायला लागला रव्याला, की समजून जायचं आपला रवा छान भाजलेला आहे. रवा तुम्ही जितका छान भाजाल, तितका आपला हा प्रसादाचा शिरा छान होतो. तर इथे बघू शकताय तुम्ही रवा छान असा इथे भाजलेला आहे. मस्त सुंदर कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे दूध गरम करून घेतलं होतं ते दूध आहे ते ॲड करायचं आहे. थोडं-थोडंसं दूध ॲड करत अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. दूध ॲड केल्यानंतर 2 मिनिटामध्येच हा जो रवा आहे ते दूध सगळं ऑब्झर्व्ह करून घेतो म्हणजे छान असं त्याच्यामध्ये मिक्स होतं. बघू शकता इथे तुम्ही दुधामध्ये अगदी रवा मस्त शिजला गेलेला आहे. अगदी छान मऊ झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. तर इथे मी 1 कप साखर ॲड करते. साखर ह्याच्यामध्ये टाकून परत एकदा हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी ह्या पद्धतीने जर तुम्ही हा प्रसादाचा शिरा बनवला तर अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकता जसा विरघळणारा मस्त असा आपला हा प्रसादाचा शिरा तयार होतो. आपण ज्या पद्धतीने इथे 1 कपचं प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही त्याच पद्धतीने इथे सव्वा किलोचा जर रवा बनवत असाल, तर त्याच पद्धतीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता. तर साखर मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिटं हा रवा छान असा मिक्स करून शिजवून घेतला. बघू शकताय तुम्ही किती छान असं ह्या शिऱ्याला रंग आलेला आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत असा दिसत आहे. अगदी मस्त तयार झालेला आहे इथे आता आपला हा रवा. कलरवरूनच तुम्हाला समजत असेल. तर आता आपल्याला ह्याच्यात सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पावडर ॲड करायची आहे. त्याचबरोबर सत्यनारायणच्या पूजेसाठी हा प्रसाद बनवला आहे, तर 2 ते 3 तुळशीची पानं ह्याच्यामध्ये ॲड करायची आहेत. तर अगदी मस्त असा हा मऊ लुसलुशीत बघू शकता तुम्ही प्रसादाचा शिरा इथे तयार झालेला आहे. अगदी मस्त झटपट तयार होतो आणि ह्याच्यामध्ये आपली एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे रवा भाजून घेणे. जितका तुम्ही रवा अगदी व्यवस्थित छान भाजून घ्याल, तितका हा प्रसादाचा शिरा छान होतो. रवा थोडा जरी कच्चा राहिला किंवा भाजायला कमी पडला, तर शिरा खाताना थोडासा कचकच लागतो. त्याच्यामुळे आपल्याला रवा आहे तो अगदी छान भाजून घ्यायचा आहे. तर इथे अगदी मस्त हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.